नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. 1 ऑगस्ट पासून संपूर्ण देशात अनलॉक 3 केंद्र सरकार पुरस्कृत सुरू होणार आहे. राज्यातही 5 ऑगस्ट पासून मिशन बिगिन अनलॉक 3 सुरू होणार आहे. केंद्राच्या गाईडलाईन्स आणि राज्याच्या गाईडलाईन्समध्ये थोडा फरक आहे. राज्यातल्या परिस्थितीनुसार अनलॉक 3 राबवण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. त्यामुळं केंद्र सरकार जसं म्हणेल तसं राज्य सरकार वागणार नाही आहे, कारण केंद्रानंच राज्य सरकारला तशी मुभा दिलेली आहे. काही महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत, पण त्याआधी अनलॉक 1 अनलॉक 2 मध्ये नेमकं काय घडलं त्याचाही आढावा घेणं फार गरजेचं आहे. जसं की अर्थचक्र फिरायला हवं म्हणून औद्योगिक क्षेत्रांमध्ये आपण शिथिलता आणली, तिथे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. एवढंच नाही तर कामाचे तास नियंत्रणात आणून कामकाज सुरू केलं. तरीसुद्धा आज परिस्थिती अशी आहे की जो आपला ऑटो हबचा पार्ट आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड, चाकण, पुणे, मुंबई, त्यानंतर पुढे मोठी MIDC असलेली औरंगाबाद शहराच्या आजूबाजूची MIDCs, या सर्व पट्ट्यामध्ये पाहिजे तशी चालना अर्थचक्राला, उद्योगधंद्यांना मिळालेली नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यात आता आपण मिशन अनलॉक 3 राबवतोय. त्यामध्ये काही सवलती दिलेल्या आहेत, जसं की मार्केट, मॉल्स हे आपण सुरू करणार आहोत. उपाहारगृहांमधनं पार्सलची सुविधा सुरू करणार आहोत. वाहनांमध्ये प्रवाशांची संख्या आपण पुन्हा वाढवलेली आहे. एवढंच नाही तर हे जे लॉकडाऊन आहे हे जरी 31 ऑगस्टपर्यंत राहणार असलं तरीसुद्धा त्यामध्ये शिथिलता आपण मोठ्या प्रमाणात आणतो आहोत. पण जिथे संसर्ग होऊ शकेल अशा गोष्टी टाळतो आहेत. पण हे पुरेसं आहे का? या पलीकडे जाऊन काही करणं गरजेचं आहे का? त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत महाराष्ट्रातले प्रसिद्ध उद्योजक राम भोगले आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत बालरोग तज्ज्ञ आणि या कोविडच्या काळामध्ये सर्वात आधी ज्यांनी आवाज उठवला खासगी डॉक्टर्सच्या वतीनं ते डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम आहेत. याशिवाय काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. तसंच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या नेत्या विद्या चव्हाण सुद्धा आहेत. मी सुरुवातीला राम भोगले यांच्याकडे जातोय, जाणीवपूर्वक जातोय, ज्येष्ठत्वाचा मान त्यांनाच देतोय. राम भोगले, आपल्याला आठवतंय आपण 2 महिन्यांपूर्वी चर्चा केली होती, तेव्हा तुम्हीच हा मुद्दा मांडला होता की MIDC एरियामध्ये खास करून ज्यांची तयारी आहे त्या उद्योगधंद्यांना चालना दिली गेली पाहिजे. राज्य सरकारने काही गाईडलाईन्स, रेग्युलेशन्स हे जरूर लावावेत, पण अर्थचक्र थांबेल असा विचार करू नये. त्यानंतर राज्य सरकारने तुमचं ऐकलं, अर्थचक्र सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण आज काय दिसतंय, पाहिजे तसं यश या करोना काळात उद्योगधंद्यांना मिळत नाही आहे, किंवा अर्थचक्र फार धावेल असं जे वाटत होतं तसं धावत नाही आहे. याची कारणं काय दिसत आहेत? आशिषजी नमस्कार आणि धन्यवाद माझ्याकडे प्रथम आल्याबद्दल. आशिषजी, आजचं जे चित्र आहे इंडस्ट्रियल एरियामधलं किंवा एकंदरीतच महाराष्ट्रातलं, त्याचा आढावा घेतला तर असं दिसतं की साधारणतः 40 ते 50% उद्योग आज सुरू झालेले आहेत आणि या 50% उद्योगातही साधारणतः 50-60% एवढंच कॅपॅसिटीनी काम होतं आहे. याची अनेक महत्त्वाची कारणं आहेत. सुरुवातीच्या काळात सरकारने जे निर्बंध घातले होते, कामगारांना नेणे आणण्यावरती, काम करण्यावरती, संख्येवरती, त्याची अडचण होती. पण गेल्या 2 महिन्याच्या काळात सरकारने यातले बरेचसे निर्बंध शिथिल केले आहेत. पण गेल्या महिन्यातला अनुभव असा आहे की जून महिन्यात साधारणतः परिस्थिती योग्य दिशेने प्रवास करत असताना जुलैमध्ये अनेक ठिकाणी शहरांच्यातनं परत एकदा लॉकडाऊन्स जाहीर झाले. काही शहरांच्यातनं या लॉकडाऊनमध्ये इंडस्ट्रीला सूट दिली गेली, तर काही शहरांच्यातनं इंडस्ट्रीही बंद करायला लावली गेली आणि बहुतेक ठिकाणी मार्केट्स ओपन होण्याकरता बरेच निर्बंध होते.
प्रश्न असा आहे की इंडस्ट्रीमध्ये आपण काम करून निर्मिती करायला सुरुवात केल्यानंतर जर मार्केटच्या शोरूम्स उघड्या नसतील आणि त्याच्यातनं हा माल विकला गेला नाही तर इंडस्ट्रीनी निर्माण केलेल्या गोष्टी निश्चितपणे आपण कशा विकणार आहोत हा प्रश्न समोर असतो. आणि जिथे आम्ही परदेशातल्या कंपन्यांना सप्लाय करत होतो, जिथली मार्केट्स आता सुरळीत झालेली आहेत, अशा ठिकाणी आमच्याकडनं हे त्यांना योग्य पद्धतीने मिळेल की नाही, वेळेवर मिळेल की नाही याच्याविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका आणि वेळोवेळी सरकारने घेतलेले निर्णय यामुळे त्या शंकांच्यात पडलेली भर याच्यामुळे इंडस्ट्रीला नॉर्मल वर्किंग करताना अडचणी निर्माण होत होत्या. इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हलवरती बरेचसे निर्बंध आहेत आणि ते आता या अनलॉक 3 मध्येही तसेच राहणार आहेत. एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जाताना परवानगीशिवाय जाता येत नाही आणि गेलं तरी तिथेही काही निर्बंधांना तोंड द्यावं लागतं. मार्केटमध्ये अल्टरनेट डे ओपन ठेवा, लेफ्ट आणि राईट साईड असे जे निर्बंध होते ते आता याच्यात दिसत नाहीयेत मला. ते जर नसतील तर संपूर्ण मार्केट ऑपरेशनल झालं तर इंडस्ट्रीच्या दृष्टीने हा एक महत्वाचा निर्णय असेल आणि इंडस्ट्रीला ऑपरेट करायला त्यामुळे अजून थोडासा उत्साह मिळेल, अजून थोडीशी मागणी वाढेल. पण जोपर्यंत लोकांच्या मनात अजूनही आपण निर्णय घेत असताना भीतीपोटी निर्णय घेतोय कोरोनाच्या असं चित्र दिसेल तोपर्यंत लोक अगदी बाहेर पडून योग्य निर्णय घेतील, मार्केट्समध्ये जातील याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे लोकांना आता इम्युनिटी वाढवणं, कोरोनाबरोबर जगण्याकरता स्वतःवरतीच काही निर्बंध घालून घेणं आणि हे निर्बंध पाळत परत पहिल्यासारखं सर्व आपल्या प्रतिक्रिया म्हणजे निर्बंधांच्या तहत राहून या सर्व प्रक्रिया परत सुरू करणं गरजेचं आहे. लोकांच्या मनातली भीती काढून टाकणं गरजेचं आहे. कारण गेल्या 3 महिन्यात 4 महिन्यात आता हे सिद्ध झालेलं आहे की याला ट्रीट करता येतं. हा काही अगदीच फेटले असं नाही आणि ज्या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला वाटत होतं की हा भराभर पसरेल तर जर योग्य काळजी घेतली तर तो तेवढा पसरतही नाही. म्हणजे आम्ही गेल्या काही दिवसात औरंगाबादमध्ये इंडस्ट्रियल वर्कर्सच्या अँटीजेन टेस्टिंगला सुरुवात केली. औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि कलेक्टरच्या बरोबर काम करून आमच्या असं लक्षात आलंय की जी मंडळी गेल्या 3 महिन्यापासून आमच्याकडे कामावर येत होती यांच्यापैकी केवळ 1 ते 1.5% कामगारांना पॉझिटिव्ह रिझल्ट्स येत आहेत. बाकी जवळजवळ 99% लोकांना या कोविडचा प्रादुर्भाव झालेला नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाहीये. त्यामुळे जी एक भीती आपण खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण केली ही भीती काढून टाकण्याच्या दृष्टीने आता सकारात्मक पावलं टाकणं गरजेचं आहे. आणि तशी पावलं टाकली तर उद्योग व्यापार सगळ्यालाच परत अतिशय चांगली चालना मिळेल याच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. आणि असं होत असताना कोरोनाचे पेशंट्स अगदी हाताबाहेर गेले, आपल्याला मॅनेज न करता एवढे वाढले, हे होण्याची शक्यता फार कमी आहे. ठीक आहे. गेल्या 20 वर्षात पत्रकारितेच्या काळात मी नोकरशाही खूप जवळून बघितली. त्यामुळे अनेक वेळा निरीक्षणातून काही चांगल्या बाबी हेरण्याचा एक चांगला गुण माझ्यासारख्याला आलेला आहे. राम भोगले तुमचे जिल्हाधिकारी असतील उदय वाघ किंवा महापालिका आयुक्त असतील आस्तिक कुमार, या दोघांच्या कार्यपद्धतीकडे बघितल्यानंतर असं जाणवतं की नागरिकांना पाठिंबा देणे, नागरिकांच्या मदतीस तत्पर राहणे हा एक चांगला गुण या दोघांमध्ये प्रशासनातून दिसतोय. त्याचा फायदा तुम्हाला उद्योजक म्हणून होतोय का औरंगाबादमध्ये? निश्चितपणे होतोय. काही निर्णय असे आहेत की जे यांच्यापेक्षा वरचे अधिकारी किंवा वरिष्ठ राजकीय नेते घेतात, त्या बाबतीत त्यांचा नाईलाज असतो. पण जिथे कुठे मदत करता येईल व्यापाऱ्यांना, इंडस्ट्रीला, तिथे तिथे आमचे पोलीस कमिशनर असतील, म्युनिसिपल कमिशनर आस्तिक कुमार असतील किंवा उदय चौधरी आमचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतील, यांनी सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आणि पूर्णपणे व्यापार उद्योगाला मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि हे करत असतानाच कोरोना पसरणार नाही त्याच्याकरता जी काळजी घ्यायची आहे
ती काळजी घेण्यावरही त्यांचा पूर्णपणे भर आहे. अगदी बरोबर आहे. उदय चौधरी चुकून माझ्या तोंडी उदय वाघ आलं होतं. हां, मी जातोय अमोल अन्नदाते यांच्याकडे. डॉक्टर अमोल अन्नदाते. अमोल अन्नदाते, तुम्ही एक स्वतः म्हणजे मार्चच्या काळापासून मी तुम्हाला बघत आलेलो आहोत. अशा आपत्तीच्या काळी स्वतःहून तुम्ही झोकून देता. तेव्हा तुम्ही संप करायचात. आता तुम्ही निरीक्षण करता आणि आवाज उठवता. तुम्हाला काय दिसतंय? जसं आता राम भोगले म्हणालेत की हर्ड इम्युनिटी हा एक प्रकार आहे, लोकांची सेल्फ इम्युनिटी हा एक प्रकार आहे. जगभरातलं जे लॉकडाऊन शिथिल होत आहे त्या मानानं आपण लॉकडाऊन शिथिल करण्याकडे नेमका कसा विचार करतो? सरकार काय करतं याचं काय आकलन होत आहे? एक गोष्ट आपल्याकडे चांगली झाली की मृत्यूदर त्या मानाने कमी होता. पण एक अनलॉक करत असताना एक छोटीशी चूक आपल्याकडून अशी झाली. आज आपला देश जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. युनायटेड स्टेट्स, ब्राझील, इंडिया, त्याच्यानंतर इतर देशांचे क्रमांक लागतात. आता जर्मनी आणि स्पेन या दोन देशांचं उदाहरण आपण जर घेतलं तर यांनी सगळ्यात आयडियल लॉकडाऊन, सगळ्यात आदर्श पद्धतीने लॉकडाऊन केलाय. कारण केसेस जेव्हा खाली उतरून झालेल्या होत्या, म्हणजे पीक संपून तो तळ गाठत होता, आपण फ्लॅटनिंग द कर्व म्हणतो, त्यांनी कर्व पूर्ण खाली जेव्हा तळाला गेला तेव्हा त्यांनी अनलॉक केलं. आपल्याकडे काय झालं, एक मला आशिषजी तुमचं अभिनंदन करतो की 9 मार्चला महाराष्ट्रात पहिलं लॉकडाऊन आलं. 11 मार्चला जर आशिषजी तुम्हाला आठवत असेल तर आपण दोघांनी एक चर्चा घेतली होती आणि तुम्ही कदाचित पहिले संपादक होता राज्य सरकारला सांगणारे की लवकरात लवकर लॉकडाऊन करा. ही मला आठवण आजही आहे 11 मार्चच्या संध्याकाळी 5 वाजता. त्याच्यासाठी मी तुम्हाला अभिनंदन करतो तुमचं. आणि अनलॉक करतानाही परत आज आपण सोबत आहोत. तर एक काही काय होऊ लागले की अजून पीक आपला पूर्ण खाली आलेला नाहीये. आता तो उतरंडीला मृत्यूदर येतोय बरं का, केसेस अजून आलेले नाहीयेत, मृत्यूदर उतरंडीला येतोय, ही चांगली गोष्ट आहे. पण अनलॉक हे करावंच लागणार आहे. राम भोगलेजी म्हणतायत तर आपल्याला आता कुठेतरी उपासमारीने आणि लॉकडाऊनमुळे कोरोना शिवाय होणारे मृत्यू आणि लॉकडाऊनमुळे नॉन कोविड रुग्णांच्या मृत्यूमध्ये काही प्रमाणात फरक पडलाय, वाढ झालीय. तर उपासमारी, अर्थचक्र रुजल्यामुळे होणारे मृत्यू आणि कोविडमुळे होणारे मृत्यू, असं मला म्हणजे हे खूप म्हणजे मनावर दगड ठेवून हे सांगावं लागतं. पण याची तुलना करून कुठेतरी अनलॉक होण्याची गरज आहे, याच्याशी आपण सहमत आहेत. पण काही चुका या अनलॉक करताना होत आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजे. मागच्या 2 अनलॉक मध्ये आपण जर बघितलं तर काय होऊ लागले आशिषजी, एक तर 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस असे गावोगावी जिल्ह्यामध्ये म्हणजे आंतर जिल्हा, कधीतरी एखादं गाव लॉकडाऊन होतो, एखादा सरपंच लॉकडाऊन जाहीर करतो, तालुका लॉकडाऊन होतो, जिल्ह्यामध्ये काही भाग लॉकडाऊन होतो. हे सगळं चुकीचं आहे. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 4, 5, 6 दिवसांचे लॉकडाऊन हे काही कामाचे नाहीये. या लॉकडाऊन मध्ये फक्त आपण आपलं अर्थचक्र खड्ड्यात घालण्याच्या पलीकडे, आपण आपलं गाव खड्ड्यात घालण्याच्या पलीकडे काही करत नाही. याचं वैद्यकीय कारण आहे की तुम्हाला लॉकडाऊन जर करायचा असेल तर तो किमान 14 दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन असावा लागतो. कारण कोरोनाचा इन्क्युबेशन पिरियड 14 दिवस आहे आणि बाहेर सरफेसवर बाहेर लोक गेल्यामुळे जो कोरोना असतो, विषाणू असतो, तो पूर्ण सरफेस स्वच्छ होण्यासाठी 12 दिवस लागतात. म्हणून 5-6 दिवस काय होऊ लागले, गावोगावी असे गैरसमज झालेत आशिषजी, प्रशासनाचे पण, डेप्युटी कलेक्टर्सचे की केसेस वाढल्या की लॉकडाऊन करायचा, केसेस वाढल्या की लॉकडाऊन. लॉकडाऊन हा उपचार नाहीये, हे पॉज बटन होतं. ते पॉज बटन आपण हळूहळू सोडलं पाहिजे. दुसरी एक चूक काय होऊ लागली ते सांगतो तुम्हाला. उद्योजक आहेत तिथे, राम भोगलेजी आहेत, बाकीचे राजकीय लोक आहेत, त्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी की 9 ते 7, 9 ते 5, आता काही गावांमध्ये नाशिक, कोल्हापूर, अगदी विदर्भामध्ये काय केलं, 2-2 तास, 3-3 तास बाजारपेठ सुरू ठेवली. नेमकं या 3 तासांमध्ये प्रचंड गर्दी उसळायची, लोक एकमेकांच्या अंगावर यायचे, कोरोना संसर्गाची देवाणघेवाण करायची आणि घरी जायचे. एक लक्षात घ्या की हा लॉकडाऊन म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दंगलीच्या काळामध्ये जसा लॉकडाऊन असतो, 2 तास जा, खरेदी करा, घरात या, तसा हा लॉकडाऊन नाहीये. तुम्ही उलट 9 ते 9 नाही, मी तर म्हणेन तुम्ही आज 9 पासून उद्या सकाळी 9 पर्यंतही उघडं ठेवलं तरी हरकत नाहीये. 7 वाजेनंतर काय कोरोना विषाणू काय सुट्टीवर जात नाही. सगळ्यात महत्वाचं बेसिक गोष्ट, बाजारपेठ उघडताना आपण का लक्षात घेत नाही हे मला अजूनही कळत नाहीये. 30 जानेवारीला पहिली केस देशात झाली, आज 6 महिने उलटून गेले. मास्कचा वापर, आशिषजी एक इंटरेस्टिंग सर्वे मी करतोय मराठवाड्यामध्ये, त्याचे रिझल्ट अजून पूर्ण हाती आलेले नाहीयेत, पण 1250 लोकांचा सर्वे पूर्ण झालाय. मी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर हा सर्वे मी सांगतोय आणि जातीमध्ये असोसिएशन ऑफ फिजिशियन्सच्या जर्नलमध्ये तो 2-3 महिन्यात पब्लिश होईल.
तो असा आहे की 1250 पैकी आम्ही निरीक्षण केलं, माणसं पाठवली गावामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी फोन करून रिपोर्ट घेतले, मल्टीसेंट्रिक ट्रायल घेतला, ऑब्झर्वेशनल स्टडीज. तर 650 लोकांनी मास्कच वापरलेला नव्हता. म्हणजे 50% लोक अजूनही मास्कच जर वापरत नसतील तर मग अनलॉक, लॉकडाऊन या चर्चेला काही अर्थच राहत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, वाल बसलेले मास्क केंद्रीय मंत्रालयाने सांगितलं. मला आश्चर्य वाटलं. खरं तर ही गोष्ट म्हणजे काही हरकत नाही आपण हे सांगायला किंवा चर्चा करायला. बऱ्याच मंत्री महोदयांच्या बैठकीत, आज मुख्यमंत्री महोदयांची, साहेबांची, सीएम साहेबांच्या बैठकीमध्ये मी बघतोय की त्यांच्या आजूबाजूलाही काही व्हॉल्व्हचे मास्क असलेले काही अधिकारी, काही लोक आहेत. हे पूर्णतः चुकीचं आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, 1 मीटरपेक्षा जास्त एकमेकांपासून लांब उभे राहा, मास्क घाला आणि व्यवहार सुरू करा. इतकी साधी गोष्ट. 2 दिवस 4 दिवसाचे लॉकडाऊन कशाला करता आता? आणि ही भीती घालवणं काय? तर हे प्रतिबंधात्मक उपाय तुम्ही अंगीकारा, तरच ती भीती जाईल, नाहीतर ती भीती कशी जाईल? ठीक आहे. अमोल, मी नंतर येतोय तुमच्याकडे. मी जातोय राम कदम यांच्याकडे. भाजपचे आमदार आहेत आणि पहिल्या दिवसापासून सरकारच्या विरोधात या न त्या माध्यमातून, या न त्या कारणानं ते आवाज उठवत आलेले आहेत. काही वेळेस तो वाजवी पण आहे, काही वेळेस तो अवाजवी आहे असं सत्ताधाऱ्यांना वाटतं. पण आज ते काय बोलतायत ही उत्सुकता आहे. राम कदम, बघा, कोरोनासोबत आपल्याला जगायचं आहे. कोरोना तुमचा पिच्छा इतक्या सहजासहजी सोडणार नाही आहे. जो सेरो रिपोर्ट मुंबईमध्ये आला तो हेच सांगतोय की लोकांना कोरोना येऊन गेला तरी कळला नाही. त्यामुळे आता त्यांच्या अँटीबॉडीज वाढलेल्या आहेत, ते संसर्गमुक्त झालेले आहेत, असा तो रिपोर्ट आहे. आणि हे प्रमाण मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये 57% आहे, म्हणजे 50%हून अधिक आहे. अशा वेळी जेव्हा आपण अनलॉक 3 मध्ये जातो आहोत, रेल्वे सुरू होणार आहे की नाही माहिती नाही आहे. बाजारपेठा एका ठराविक काळातच सुरू राहणार आहे. उद्योगधंद्यांना आपण मर्यादित चालना देतो आहोत. वाहनांमध्ये आता आपण 1+3 करतो आहोत. अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या कशासाठी आहेत? तर लोकांनी घरात राहून दडपणात येऊ नये, स्वतःवरती मानसिक उपचार करण्याची वेळ त्यांच्यावरती येऊ नये, त्यांना सुद्धा आता रिलॅक्स वाटावं, 2 पैसे कमवण्याची संधी मिळावी, यासाठी सुद्धा हा आता अनलॉक 3 होतो आहे. पण त्याची अंमलबजावणी कशी होते यावर त्याचं यशापयश अवलंबून आहे. राम कदम. आशिषजी, या कोरोनाच्या संकट देवेंद्र फडणवीस स्पष्ट आम्हाला सरकारला सहकार्य करण्याची भूमिका आहे आणि त्या सहकार्य करण्याच्या भूमिकेतूनच आम्ही लोकांच्या व्यथा या सरकारपुढे सातत्याने आमच्या सगळ्याच नेत्यांनी मांडल्या. आता त्या लोकांच्या व्यथा मांडत असताना सत्ताधाऱ्यांना ती टीका वाटत असेल तर दुर्दैव आहे. आता या ठिकाणी राजकारणाशी काही संबंध नाही असे डॉक्टर साहेबांनी जो एक विचार मांडला की आपण 3ऱ्या अनलॉकडाऊन कडे जातो आहोत. कोविडमुळे झालेले मृत्यू आणि उपासमारीमुळे झालेला लोकांना महाराष्ट्राचा त्रास, तर या 3ऱ्या अनलॉकडाऊनला जात असताना आपण काय पाहिलंय? महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसानं, उद्योगपती असेल किंवा एखादा घरकाम करणारा, लोकांच्याकडे घरगडी म्हणून काम करणारा किंवा भांडी घासणारी एखादी महिला असेल, प्रत्येकानं या संकट काळामध्ये फार मोठं भोगलंय. आणि महाराष्ट्र सरकारकडून एक अपेक्षा होती की अनलॉक करत असताना मुख्यमंत्री म्हणाले होते मी कोरोनाचं पॅकेज देईन, कुणाला नाराज करणार नाही. आता 3ऱ्या अनलॉकडाऊन कडे गेलोय तरी मुख्यमंत्री कधी देणार का? हाताच्या कोपऱ्याला आपण गुळ लावतो तशा पद्धतीनं या सरकारनं महाराष्ट्राच्या जनतेला गुळ लावला की काय कळायला मार्ग नाही. कोणाला मदत केली हो? जीएसटीचे केंद्र सरकारकडून 19,233 कोटी कॉम्पन्सेशन आले. यांनी फक्त काय काम केलं? या कोरोनाच्या संकट काळामध्ये केंद्राकडे बोट दाखव किंवा यांचा दुसरा नेता दर 2 दिवसाच्या नंतर आमचं सरकार पाडून दाखवा, आमच्या सरकारला धोका नाही, आमच्या खुर्चीला धोका नाही. अरे कोण म्हणते धोका? या अनलॉकडाऊन मध्ये 3रं जाहीर करत असताना तुम्ही हे जाहीर करा. तो रिक्षा ड्रायव्हरवाला कसा जगला असेल, ती भांडीकाम करणारी बाई कशी जगली असेल, त्याला काय तुम्ही मदत करणार आहात? ना उद्योगांना मदत केली, ना गोरगरिबाला मदत केली. तुम्ही एसटी कामगारांना पगार देत नाही. तुम्ही पोलिसांचा लॉकडाऊन मध्ये पहिल्या महिन्यात कापलेला पगार आज 5 महिने उलटून गेले, तो पगार तुम्ही द्यायला तयार नाही. अरे कोरोना योद्धे आहे, 3रं अनलॉकडाऊन आहे. 3ऱ्या अनलॉकडाऊन मध्ये ज्या पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला, रस्त्यावर आपल्यासाठी उभे राहिले, कोरोना योद्धा आपण त्याला म्हटलं, त्याला शब्बासकी देण्याची गरज आहे, त्याला बोनस देण्याची गरज आहे.
हे महाराष्ट्राचं 3 पक्षाचं सरकार त्यांचे पैसे कापते, पैसे द्यायला तयार नाहीत. अरे या संकट काळामध्ये ना शत्रू सुद्धा एखाद्या आपल्या शत्रूवर मदत करेल हे एसटी कामगारांना काढून टाकतात. इतकं अमानवीय सरकार आहे. एका पैशाची मदत केली नाही आशिष जाधव साहेब, एका म्हणजे 5 पैशाची मदत केली तर दाखवा बरं. या ठिकाणी 2 सरकारचे प्रतिनिधी आहेत, मला अजिबात वेळ देऊ नका. मी ही व्यथा महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेची व्यथा मांडतोय. त्या 11 कोटी जनतेमध्ये छोटा मोठा दुकानदार पण आहे. त्यांची दुकानं तुम्ही 3 महिने बंद ठेवली, ठीक आहे, आवश्यक होतं, सरकारने केलं, त्या बाबतीत आमची दान आहे. पण तुम्ही त्याला 1 पैशाची मदत केलीत का हो? जे मुंबईमधले हॉटेलवाले बंद आहेत, आता त्यांची लायसन फी, त्यांना चिंता आहे की यांनी लायसन फी घेतली वर्षभराची, ती लायसन फी 4 महिन्याची माफ करणार आहात का? मुंबई महापालिकेकडे जवळपास 50,000 कोटी रुपये डिपॉझिट मध्ये आहेत. मुंबईतल्या लोकांचं तुम्ही टॅक्स माफ करणार आहात का घराचा? लाईट बिल 3-3 पट आलंय. तुमच्या सरकारमधलं कुणी काही बोलायला तयार नाही. अरे अनलॉकडाऊनचे नियम कसले सांगता आम्हाला तुम्ही? महाराष्ट्राची जनता ही दुधखोळी नाहीये, त्याला कळतं स्वतःच्या प्राणांची रक्षा कशी करायची. तुम्ही त्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार, एका पैशाची मदत करायला तयार नाही. पीएम केअरच्या नावाने तुम्ही टीका केली. आज या दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांना मोठ्या मनानं जाहीर करावं लागेल की पंतप्रधान कार्यालयाची सगळ्यात मोठी मदत महाराष्ट्राला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. जीएसटीचे 19,233 कोटी आले. वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्राला 28,000 कोटी रुपये मिळाले. तुम्ही 28 पैसे तरी द्या एखाद्या गोरगरिबाला. अनलॉकचे तुम्ही नियम सांगणार, या उद्योगपती, आता पत्रकारांना सुद्धा आशिषजी जे वसईला राहतात, विरारला राहतात, त्या पत्रकारांनी कॅमेरामॅननी कसं यायचं मुंबईला? यांना साधं रेल्वेमध्ये अलाव करता येत नाही या महाराष्ट्राच्या सरकारला? जे बँकेचे कर्मचारी आहेत, त्या बँका इसेन्शियल सर्व्हिस मध्ये आहेत, त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कसं यायचं? धक्के का? अरे 3-3 तास लागतात मुंबईत यायला लोकांना. एवढं ह्या सरकारला कळायला तयार नाही. आणि आम्ही वारंवार सांगून सुद्धा एक अतिशय गंभीर गोष्ट आहे, हे जे अँटीजनचे आपण जे रिपोर्ट करतोय आशिषजी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. 65% टेस्ट ज्या निगेटिव्ह आल्या त्या सगळ्या फॉल्स होत्या. त्यांची आरटी आणि पीसीआर टेस्ट केल्याच्या नंतर त्या 65% निगेटिव्ह आलेल्या केसेस सगळ्या पॉझिटिव्ह आल्या. किती डेंजरस आहे? गरीब माणूस या संकट काळात कुठून पैसे काढणार आहे? कशी ती टेस्ट करणार आहे? सरकारनं त्या टेस्टची जबाबदारी घ्यायला नको. तुम्ही अनलॉकडाऊन, मिशन बिगिन असे गोड शब्द वापराल. अरे तुम्ही काय दिलं? आमचं सोडा, तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय दिलं? ठीक आहे रामकदम, त्यांचे शाप, त्यांचे तळतळ. अनलॉक हा शब्द मोदी सरकारचा आहे आणि मिशन बिगिन अगेन हा शब्द ठाकरे सरकारचा आहे. तुम्ही अनलॉक हा शब्द यांच्याही तोंडी टाकू नका, ते उचलून घेतील पटकन. नाही, 1 मिनिट. अनलॉक हा इंग्रजी प्रयोग आहे, अनलॉकला त्याच्यासाठी वेगळा शब्द नाही. महाराष्ट्र सरकार हा गोंडस शब्द वापरलाय. उद्योजक या ठिकाणी राम भोगले साहेब आहेत. भोगले साहेब, खरं सांगावं, या महाराष्ट्र सरकारनं छोट्या मोठ्या उद्योगाला 1 पैशाची मदत केली का? लाईट बिल माफ केलं? काय माफ केलं? ठीक आहे 4 वेळा विचारून झालंय, 5व्यांदा विचारल्यावर त्यांचं उत्तर सारखंच येणार आहे. हा ठीक आहे. अतुल लोंढे हाच प्रश्न आहे. अतुल लोंढे, हे बघा, त्यांनी विचारताना 4 वेळा रिपीट केलेला आहे, पण मी एकचदा तुम्हाला थेट विचारतोय. अनलॉक 2, अनलॉक 3, त्याच्या आधी अनलॉक 1, आपण हे सगळं करतो आहोत, पण त्याचा प्रत्यक्ष फायदा लोकांना दिसत नाहीये. जर का आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, आणि हे खरं आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा संपादकांना चर्चेसाठी बोलावलं होतं तेव्हा मी त्यांना हे म्हणालो होतो की तुम्ही तुमचे एक प्रधान सचिव घ्या, त्याचबरोबर डॉक्टर संजय ओक सारखी एखादी व्यक्ती घ्या जे तुमच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्यामार्फत दूरदर्शनवरनं जी शासकीय माहिती आहे, जी खरी माहिती आहे, आमच्यावर तुमचा विश्वास नाही आहे तर तुम्ही ती द्या, रोज प्रसारित करा ते बातमीपत्र, लोक बघतील, लोकांपर्यंत खरी माहिती जाईल. झालं नाही. अजूनही आम्हीच माहिती देतोय खाजगी वृत्तवाहिन्या म्हणून. आम्हाला तुम्ही इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे काय तर अत्यावश्यक सेवा कोरोना काळात प्रसारमाध्यमांची म्हणून तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही बजावा, माहिती द्या लोकांना, सांगितलेलं आहे. मग आमचे जे कर्मचारी आहेत ते आज वसई, विरार, नालासोपारा तिकडे पनवेलवरनं येतात, त्यांना आम्ही आणण्याची नेण्याची सोय करतो. तुमचे सर्व नीती नियम सर्वांचं पालन करून करतो. आम्हाला तुम्ही अत्यावश्यक सेवेत टाकूनही आम्हाला का त्या लोकलची सेवा देत नाही असा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. पण आमच्या वतीनं विरोधक विचारतायत, त्याचंही उत्तर आम्हाला मिळत नाहीये.
आशिषजी, खरं तर आता राम कदमांचे धन्यवाद दिले पाहिजे. मला असं वाटलं की ते काँग्रेसचेच प्रवक्ते म्हणून बसले आहेत की काय, ज्या पद्धतीने ते प्रश्न उपस्थित करत होते. हेच प्रश्न आमचे पण आहे. आम्ही मोदी साहेबांना, स्वतः पवार साहेबांनी पत्र लिहिलं की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघायला आणून आमच्या हातात दिली. 6,71,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर करून आम्हाला दिलं. 1,40,000 कोटीचा लॉस जो आहे तो लॉस होणार आहे, त्यामुळे केंद्र सरकारने अशी मदत करावी. नंतर ज्यावेळेस रेल्वेनी मजुरांना मदत करण्याची वाळी होती, काँग्रेसनी पुढाकार घेऊन स्वतः काँग्रेसच्या PCCनी, प्रदेश कमिटी चीफनी, अध्यक्षांनी सगळे पैसे खर्च करून ट्रेन्स दिल्या. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ट्रेन्स दिल्या. तोपर्यंत मोदी सरकार काही हल्ले नाही. एवढं तर सोडा, 245 कोटीचा प्रॉफिट कमवला या काळामध्ये मजुरांकडनं, इथपर्यंत मजल गेली. त्याच्यानंतर सातत्याने राहुलजींनी हा प्रश्न उपस्थित केला की आता भोगले साहेबांनी सांगितलं की डिमांड नाही आहे. भोगले साहेब, तुम्ही एक लक्षात घ्या, मार्केटमध्ये डिमांड सुद्धा नाही आहे. दुकान उघडे करायचे तो भाग आता बोलणारच मी, पण डिमांड नाही आहे मार्केटमध्ये. मग सांगितलं होतं की 10,000 रुपये तातडीनं गोरगरिबांच्या खिशामध्ये टाका, 7,000 रुपये 6 महिन्यापर्यंत त्यांना द्या. हे केंद्र सरकार करू शकतं. राम कदमजी, थोडंसं तुम्हाला अर्थशास्त्र, इकॉनॉमी मी थोडंसं सांगू इच्छितो. म्हणजे तुम्हाला कल्पना आहे, माहिती आहे सगळं, तरी पण मी सांगतो, उगाच काय लोकांना खरं माहीत झालं पाहिजे. असं आहे की रिसोर्सेस उभे करायचे, पैसे उभे करायचे, याचे सर्वात जास्त अधिकार हे केंद्र सरकारला आहे. आणि GST नंतर विशेष असे अधिकार राज्य सरकारांकडे राहिलेले नाही आहे. तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार नक्कीच असता जर तुमच्या बिहारच्या सरकारनी, जर तुमच्या मध्य प्रदेशच्या सरकारनी, जर तुमच्या UPच्या सरकारनी, जिथे तडपडून मेलेले आहेत, सरेंडर झालेली आहे तिथली आरोग्य व्यवस्था तुमच्या इतर राज्यांमधली, त्यांनी काय काय केलं, त्यांनी जर असं काही केलं असतं तर कदाचित तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारण्याचा अधिकार असता. हा भाग अलहिदा. पण या काळामध्ये 27,80,000 शेतकऱ्यांची जी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होती, ती कर्जमाफी सरकारने केली आहे. सरकारला द्यायचा आशिष. आजच्या काळामध्ये ऑटो रिक्षावाले असतील, ज्यांच्या ऑटो रिक्षा बंद आहेत, या सगळ्या पद्धतीनं ज्या ज्या व्यवसाय बंद आहे त्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे. पण ती जबाबदारी राज्य सरकारवर ढकलून भाजप मोकळं होऊ शकणार नाही. हे केंद्र सरकारचं काम आहे. कारण आज तुम्हाला जर डिफिसिट फायनान्सिंग करायचं असेल, तुटीचा फायदा जर करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला तो पैसा केंद्र सरकार उभं करू शकतो, राज्य सरकार उभं करू शकत नाही. नंबर 1. नंबर 2, कालच पार्लमेंटरी फायनान्स कमिटीची बैठक झाली, ज्याचे प्रमुख हे जयंत सिन्हा आहेत. आणि जयंत सिन्हांनी सांगितलं की आम्ही GSTचे पैसे जे आहे ते तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे खरं कोण आणि खोटं कोण हा प्रश्न जो आहे, हा म्हणजे ते 19,000 कोटी येणार नाही. सगळ्या नॅशनल चॅनल्सवर हा प्रश्न उपस्थित. 19,000 कोटी जे देऊ केले, भाजपनी तर होर्डिंग्स लावले सगळीकडे. त्यांनी नाही, भाजपला असं आहे की आता राफेल हा पहिलंच फायटर प्लेन आलं, याच्यापूर्वी फायटर प्लेन आलेच नाही. जगवार असेल, मिराज असेल, हॉर्नियर असेल, डॉर्नियर असेल, असे अनेक फायटर प्लेन्स आले आपल्या इथे. हा उत्सव जो आहे ना, हा पहिल्यांदा पूर्ण जगाला दाखवणे आमच्याकडे काय काय आहे बा, म्हणजे तुम्ही येऊन मग आम्हाला काउंटर कराल, तुम्हाला सोपं जाईल, अशा पद्धतीचं काम जे आहे ते भाजप करू शकतं, ते काँग्रेस करू शकत नाही. हे जयंत सिन्हांचं मी स्टेटमेंट सांगतोय आशिषजी, जे ज्यांच्याकडे अर्थराज्यमंत्रीपद होतं आणि ते पार्लमेंटरी फायनान्स कमिटीचे चेअरमन आहेत. आणि ती मीटिंग झाली, निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत देशाच्या, त्यांच्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला फॉर्म्युला रिवाईज करावा लागेल. तो फॉर्म्युला, तो GST ज्याच्यामध्ये 15पेक्षा जास्त राज्यांची परवानगी लागते आणि नंतर GST काउन्सिलमध्ये सगळ्या राज्यांची परवानगी घ्यावी लागते, तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला आता फॉर्म्युला रिवाईज करावा लागेल. जे 14% आहे त्याच्यापेक्षा ते अर्ध करावं लागेल. आणि तुम्हाला जो गॅप असतो, म्हणजे तुमचं एक्सपेक्टेड रेव्हेन्यू आणि तुम्हाला मिळालेला रेव्हेन्यू याच्यामधला गॅप आणि त्याच्यावर 14% असा तो फॉर्म्युला होता. तो फॉर्म्युला बदलवण्याचा त्यांनी सांगितलं की आम्हाला बदलावं लागेल, आम्ही पैसे देऊ शकत नाही. इतक्या स्पष्ट पण सांगितलं. माझं ट्विट बघा कालचं, की खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलतं. पार्लमेंटरी कमिटीचं मानायचं की इथे बेंबीच्या देठापासून ओरडत सांगून आले त्यांचं खरं मानायचं. हा प्रश्न अतिशय वेगळा आहे. कोरोना व्हायरसच्या संदर्भामध्ये आता इथे डॉक्टर अनय बसलेले आहेत, अन्नदाते, त्यांना विचारा तुम्ही की कोरोनाच्या संदर्भामध्ये रोज काहीतरी नवीन माहिती येते. कधी येते की त्यांना कोमॉर्बिडिटी आहे, मदत केली का त्याच्यावर बोलावं प्रवक्ते साहेब. एका पैशाची मदत केली का? अहो राम कदमजी, हे आता मी सांगितलेलं 10वीच्या मुलाला. अहो ठीक आहे, 20,000 कोटींचं जे केंद्राने पॅकेज दिलंय त्यातून किती मदत झाली आहे? अतुल लोंढे ते म्हणतायत केंद्र सरकारने जे 20,000 कोटीचं पॅकेज दिलंय त्यातून महाराष्ट्राला किती मदत झाली आहे असं विचारतायत तुम्हाला? महाराष्ट्राला दर महिन्याला 12,000 कोटींचं. ऐका ना हो राम कदम, तुम्ही तुमचं ज्ञान आता 10वीच्या पोरापेक्षा कमी असं दाखवू नका. मी एवढं सगळं सांगितलं. तुमच्या सरकारने काय केलं, या देशाची किती वाताहत केलेली आहे हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. हे सगळं जग बघत आहे, सगळं जग हसत आहे तुम्हाला.
त्यामुळे तुम्ही अतुल लोंढे मुद्द्यावर या जगाचा विचार नंतर करा, पहिले महाराष्ट्राचा करा. मदत केली का त्याच्यावर 12,000 कोटी रुपये पगार, ऐका 12,000 कोटी रुपये जे आहे ते 12,000 कोटी रुपये आपल्याला पगार देण्यामध्ये जातात. ऑटो रिक्षावाल्याला पैसे मिळाले पाहिजे, पण हे पैसे देण्याची जबाबदारी कोणाची आहे? देशभरामध्ये मिळाले पाहिजे, फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे. ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. रेव्हेन्यू उभे करण्याचे 99% अधिकार हे केंद्र सरकारकडे आहे. राज्य सरकारवर जबाबदाऱ्या ढकलून जे मॅन्डेट ह्या लोकांना मिळालेलं आहे त्या मॅन्डेटला पाठ दाखवण्याचं काम भाजप सरकार या देशामध्ये करत आहे. अतिशय बेजबाबदारपणे भाजप सरकार वागत आहे आणि तिकडे मानवरती करून सांगतात की आम्ही पैसे देऊ शकत नाही आणि इकडे हे खोटं बोलतात जनतेसोबत की आम्ही पैसे देतो. सांगा मग जयंत सिन्हा खोटं बोलत आहेत. बरं ठीक आहे, या मुद्द्यावर आपण नंतर भांडूया. मी विद्याताई चव्हाण यांच्याकडे जातोय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. विद्याताई, राज्य सरकारलाही हे माहिती आहे की शेवटी आपल्या राज्याचा गाडा आपल्यालाच हाकायचा आहे. केंद्राची मदत येईल तेव्हा येईल आणि केंद्रात राज्य सरकारच्या विचारसरणीचं सरकार नाही आहे, तेव्हा राज्य सरकारनं स्वतःची काही शिदोरी नावाची गोष्ट बाजूला ठेवलीच असेल. राज्य चालवायचं आहे. अशा वेळी लोकांना मदत करण्यासाठी ज्या नफ्यातल्या संस्था आहेत, MMRD आहे, सिडको आहे, मुंबई महापालिका आहे, यांच्या ज्या गंगाजळी आहेत किंवा फिक्स डिपॉझिट आहेत किंवा त्यांचा जो नफा जमलेला आहे त्यातनं रक्कम खर्च करा ना. कोणी अडवलंय? पण राज्यातल्या जनतेला राज्य सरकारने दिलासा तर द्यावा. नाही आशिषजी, मला तेच सांगायचं आहे की राज्य सरकारचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत की ह्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या गरिबापर्यंत आपली मदत पोचली पाहिजे. आणि राज्य सरकारला हे चांगलं माहिती आहे, लोकांनाही महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या बाबत कशी भूमिका घेतलेली आहे. कारण इथे भाजपचं सरकार नाही, म्हणून ह्या सरकारला जास्तीत जास्त त्रास देण्याची भूमिका ही केंद्र सरकारची आहे. हे जगजाहीर आहे की तुम्ही आणि मी सांगायला नको, लोक रोज बघतायत. आणि महाराष्ट्राची जनता तर एकदम पुरोगामी विचाराची आणि समजदार जनता आहे. तेव्हा राम कदम जे काय बोलतायत ते खोटं बोलतायत, रेटून बोलतायत की महाराष्ट्र सरकार काहीही करत नाही. मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार थोडा वेळ जर बाजूला ठेवलं आणि गुजरातमध्ये काय झालंय हे बघितलं पाहिजे, UP मध्ये काय झालेलं आहे हे बघितलं पाहिजे. तिथे कोविडच्या पेशंटची काळजी न घेता तिथे भलतेच काहीतरी प्रकार करण्यामध्ये उत्सुक आहे भाजप. त्यामुळे मला आता त्या विषयात जायचं नाही आहे, परंतु खऱ्या अर्थाने गोरगरिबांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारने, आता अतुल लोंढे यांनी सांगितलं की केंद्र सरकारने खरी मदत केली पाहिजे, पण ती जाणून बुजून महाराष्ट्राला केली जात नाहीये. आणि हे सरकार पाडण्याचे प्रयत्नांपैकीच हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला त्यांची दिशाभूल कशी करायची, चॅनलवरती येऊन कसं सांगायचं की महाराष्ट्र सरकार तुम्हाला मदत करत नाही आहे, हा असफल आणि खोटा प्रयत्न भाजपने चालवलेला आहे आपल्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून. विद्याताई, एक सांगायचंय की 2 दिवसापूर्वी तुमचे अध्यक्ष पक्षाचे शरद पवार तेही म्हणाले की महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. तुम्ही तेच म्हणताय. हे महाराष्ट्रातलं सरकार पाडताय कोण आहे हेच लोकांना कळत नाहीये. सरकार मधलेच काही लोक पाडतायत की बाहेरून पाडलं जाणार आहे? काय चाललंय? काय म्हणजे सरकार पडण्याची भीती का? आशिष विद्याताई, तुम्ही उत्तर द्या. अतुल लोंढे, तुम्ही थांबा जरा. सरकारचा विषय आला, आता सरकार राहिलं तर राज्य राहील ना, असं थांबा की जरा. हा, विद्याताईंनी मुद्दा काढलाय. आर्थिक अरे सरकार राहणार ते विद्याताईंना भीती कसली आहे? मला त्यात इंटरेस्ट आहे. हा विद्याताई, भीती का वाटते मला? नाही ऐका ना, आता अतुल लोंढे जे सांगत होते की जयंत सिन्हा यांनी एक सांगितलेलं आहे, इथे राम कदम एक वेगळं बोलतायत. म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक कोंडी कशी होईल, म्हणजे त्यांना इथल्या जनतेची काही पर्वा नाहीये. तुम्ही जर बघितलं आतापर्यंतच्या प्रत्येक राज्यामध्ये भाजपने सत्ता कशी खेचून घेतलेली आहे, कुठल्या प्रकारे त्यांनी केलेले आहेत, आणि आता महाराष्ट्रामध्ये त्यांचे हेच प्रयत्न चालू आहेत. केंद्र सरकारला महाराष्ट्राला मदत करू नका म्हणून हे सांगितलं जातं आणि इथले आर्थिक मध्य प्रदेश, राजस्थान तेच सांगते ना, तिथे जे सरकार पाडण्यात आली ते कशा प्रकारे पाडली आहे. आज मुख्यमंत्री पुण्यात गेलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आधीच बोललेले आहेत, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. त्याच कवायतीचा भाग म्हणून कदाचित ते पुण्यात आज बैठकीला गेले असतील. हो मग आहेच ना. हा, आज ते पुण्यातूनच सरकार टाईट करतायत. नाही मला त्यांनी बरोबर की मुहूर्त हेरलाय, पुण्यातच गेलेले आहेत. अजित पवार सुद्धा बाजूलाच बसलेत मीटिंगला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय हिम्मत असेल तर पाडून दाखवा.
राम कदम, मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा अचानक आलेला आहे. त्यांनी अजित पवारांसकट सर्वांना एका फोरमवर बसवलेला आहे मीटिंगसाठी. पुण्याचा आढावा घेऊया, कारण पुण्यात संसर्ग जास्त आहेत, रुग्णांची संख्या वाढते आहे. तुम्हाला काही लक्षात येत आहे का आशिष? महाराष्ट्रात इथे दोन्ही प्रवक्ते पासून सरकार केंद्राकडे बोट दाखवणं आणि आमचं सरकार स्थिर आहे, आमचं सिंहासन स्थिर आहे. अरे याच्या पलीकडे बोला ना. इतर राज्यांनी मदत केली, तुम्ही एक पैशाची मदत केली का हो? अच्छा, पूर्ण चर्चेमध्ये तुम्ही खाली एक लाईन चालवा आशिषजी, की विचारा शेतकऱ्यापासून कोकणातल्या चक्रीवादळामुळे ग्रस्त अतुल लोंढे प्लीज बोलू द्या. अतुल लोंढे डोंट स्पॉइल डिस्कशन. ऐका ना. मी राम भोगलेंना आधीच कमिट केलेलं आहे की साधक बाधक चर्चा करणार आहात, म्हणून तुम्ही या. ठीक आहे, प्लीज स्पॉइल करू नका. आरोप प्रत्यारोप स्पॉइल करू नका. प्लीज अतुल लोंढे प्लीज. किती पैसे दिले? अतुल लोंढे डोंट ट्राय टू बी प्रवन खेडा प्लीज. सर्व सरकारांची प्लीज चुकीच्या पद्धतीने प्लीज अतुल लोंढे, तुम्ही त्यांना बोलू द्या. मी तुमच्याकडे येतोय ना. अतुल लोंढे प्लीज, आपण साधक बाधक चर्चा करूया ना. थांबा ना जरा. उद्योगपती असतील, दुकान काम करणारे साधे गरीब चर्चेत आम्हाला कधी सरकार स्थिर आहे हे त्यांना नाही ऐकायचंय. त्यांना केंद्राने काय केलं, ह्यांनी काय केलं, कुठल्या राज्याने काय केलं याच्याशी महाराष्ट्राच्या जनतेला संबंध नाही. तुम्ही 6 महिने एकच वाक्य बोंबलताय. तुम्हाला विचारलं केंद्र सरकार. अरे तुम्हाला जर राज्य चालवता येत नसेल, तुम्हाला पैसे उभे करता येत नसतील, तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे धडे घ्या. त्यांनी तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन समजून सांगितलं 2.25 लाख कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला उभे करता येतात. का नाही उभे केले? तो का ज्यांची दुकानं 4 महिने बंद होती त्यांना का मदत केली नाहीत? का तुम्ही रिक्षा टॅक्सी ड्रायव्हरला मदत केली नाहीत? का तुम्ही पोलिसांचा पगार कापलात? का तुम्ही एसटी कामगारांचा पगार कापताय? का हॉस्पिटलची बिलं 8-8, 10-10 लाख येत आहेत? का सरकार भरत नाही? असे आम्ही प्रश्न विचारले. ते हे लगेच म्हणणार हा मला केंद्र सरकार करत नाही. अरे तुम्हाला राज्य चालवता येत नाही. तुमच्या सरकारचे मंत्री 5 महिने बंगल्याच्या बाहेर पडले नाहीत, आज कुठेतरी बाहेर पडतात. हे सत्य स्वीकारा तुम्ही. इथे खाली एक लाईन चालवा. मी आव्हान देतो, हे म्हणतात ना, मी आव्हान करतो, आव्हान करतो. विद्याताई सांगा त्यांना, 5 मंत्री करोनाग्रस्त होऊन करोनामुक्त झालेले आहेत. सांगा त्यांना. चालवा ही 24ची एक लाईन तुम्हाला राम कदम, तुम्ही इतिहास विसरला का? तुमचे मंत्री काही काम करत नव्हते, घराबाहेर पडत नव्हते. ठीक आहे विद्याताई कंटिन्यू. विद्याताई करोनावर बोलूया, करोनावर काही बोलूया. मला राम कदमांना तेच सांगायचंय की फडणवीसांचा आम्हाला बिलकुल सल्ला नकोय. फडणवीसांचा सल्ला बिलकुल नव्हतोय. त्यांनी गेले 5 वर्षात महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी करून ठेवले आणि संबंध अय्याशीसाठी भाजपने अय्याशी मारण्यासाठी कर्ज घेतलेलं आहे, लोकांसाठी घेतलेलं नाहीये. त्यामुळे राम कदमांना म्हणा, तुम्ही आमच्या मंत्र्यांवरती जो आरोप करताय तो साफ खोटा आहे. मंत्री आमचे प्रत्येक मंत्री हा काम करतोय. आपापल्या मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा आमदार सुद्धा काम करतायत आणि मंत्री सुद्धा काम करतायत. मला असं वाटतं या राम कदमांना ठीक आहे राम कदम ऐका, मी एक ब्रेक घेतोय. मी ब्रेक नंतर ही चर्चा पुन्हा सुरू ठेवणार आहे, पण मला ब्रेक घेणं फार गरजेचं आहे, कारण इतकंही वातावरण तापू नये की करोनाचं गांभीर्य या चर्चेतून निघून जावं. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. कमी वेळ उरला आहे म्हणूनच थोडा लवकर घाईत ही चर्चा आटोपणार आहे. सुरुवातीला मी राम भोगले यांच्याकडेच जातोय. राम भोगले, इथून पुढे आपल्याला जायचं असेल तर सरकारकडे तुमच्या काही मागण्या आहेत का? कारण तुम्ही जर का सरकारला हे सांगाल तर सरकार ऐकेल. आशिषजी, सरकारला माझी एक नम्र विनंती आहे की या अनलॉकडाऊन किंवा बिगिन अगेन मिशनच्या ज्या सर्क्युलर्स येतात याच्यात स्थानिक अधिकाऱ्यांकडे खूप मोठ्या प्रमाणावरती जबाबदारी दिली गेलेली आहे. लॉकडाऊन करायचं की नाही, काय सुरू ठेवायचं, कसं सुरू ठेवायचं याच्याविषयीची.
पण मला स्वतःला असं वाटतं की त्यामुळे महाराष्ट्रात एक पॉलिसी लागू होते असं दिसत नाही. जसं डॉक्टर अन्नदाते म्हणाले तसं लॉकडाऊनच्या संदर्भातले जे निर्णय आहेत ते इफेक्टिव्ह नाही आहेत, पण त्याचा अर्थव्यवस्थेवर मात्र खूप दुष्परिणाम होतो. त्यामुळे अशा स्वरूपाचे भीतीपोटी घेतलेले निर्णय किंवा आशेपोटी घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार नाहीयेत. याच्यानंतर आपल्याला करेज म्हणजे पॉझिटिव्ह निर्णय घेण्याची शक्ती आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे आणि समाजालाही ते जाणवलं पाहिजे. त्यामुळे एसटी बस चालवा असं नुसतं म्हणून चालणार नाहीये, त्यात निम्मेच प्रवासी घ्या असं म्हणूनही चालणार नाहीये. तर आंतरजिल्हा प्रवास करायची परवानगी त्याच्याबरोबर दिली गेली पाहिजे आणि असा निर्बंध नसेल तरच प्रवासी प्रवासाला निघतील, नाहीतर ते निघणार नाहीत. आणि प्रत्येकच बाबतीत ही परिस्थिती अशीच आहे की एकीकडे तुम्ही हे सुरू करा असं सांगता, पण दुसरे तुमचे निर्णय असे असतात की ज्यामुळे लोकांच्या मनातली जी भीती आहे ती जात नाही आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला म्हणावा तसा हे मिळत नाही. ठीक आहे. हाच एक प्रश्न आहे. बघा, आता माझं स्वतःचं एक ऑब्झर्वेशन आहे अतुल लोंढे. आपण मेडिकल स्टोअर्सला आधीपासून परवानगी दिली कारण इसेन्शियल बाबींमध्ये मेडिकल स्टोअर्स आली. आज माझ्या पाहण्यातली जवळपास 90% मेडिकल स्टोअर्स ही जनरल स्टोअर्समध्ये रूपांतरित झाली. त्यामध्ये अशा वस्तू ठेवल्या गेलेल्या आहेत, एवढ्या महागड्या ठेवल्या गेलेल्या आहेत, त्यामध्ये जंक फूड्सचा मोठा भरणा आहे. लोक मार्केटमध्ये इतर मिठाई नसेल किंवा आणखी काही नसेल म्हणून मग त्या मेडिकल स्टोअर्समध्ये जे काही उपलब्ध असेल महागडं ते सगळं विकत घेत आहेत. अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या निदर्शनास आल्यावरती सरकारने त्यावरती उपाय काढले पाहिजेत. अतुल लोंढे. नाही, अगदी बरोबर आहे आशिषजी तुमचं म्हणणं की अशा काही अनॉमलीज ज्या आहेत त्या नक्की होत आहेत. पण भोगले साहेब, तुम्ही एक लक्षात घ्या की कोरोनाच्या संदर्भामध्ये रोज काहीतरी नवीन माहिती WHO कडून किंवा ICMR कडून येत असते. अमोल अन्नदाते जे आहे ते नक्कीच या गोष्टीशी सहमत होतील. तिसरी गोष्ट, सरकार कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण अनलॉक नंतर ज्या स्पीडनी वाढलेला आहे कोरोना जो आहे त्या स्पीडनी वाढलेला, त्या स्पीडची काळजी घेता. रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी कोमॉर्बिडिटी असलेल्या लोकांची भीती किंवा अंडर 10 जे आहे त्यांची जी भीती आहे ती ही आता कोणी सांगितलेली आहे, तर ही केंद्र सरकारचा ऑर्डर माझ्या हातात आहे. मी मगापासून घेऊनच बसलो होतो. तर महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा उद्देश काय आहे आता या अनलॉकचा, की आम्ही SMS पॉलिसी स्वीकारलेली आहे. एस म्हणजे काय आहे, तर तुम्ही सॅनिटाईज केलं पाहिजे, हात तुमचे जे सॅनिटाईज केलं पाहिजे त्याच्या फॅसिलिटीज आपण ठेवल्या पाहिजे. M फॉर मास्क जो आहे तो आपण कंपल्सरीली वापरला पाहिजे. आणि तिसरं सोशल डिस्टन्सिंग. या 3 गोष्टी ज्या आहेत ज्या जर आपण पाळल्या तर आपला अनलॉक जो आहे तो यशस्वी होईल. आता आपण थोडंसंही नागपूरमध्ये बघा, शनिवार रविवार जनता कर्फ्यू पाळला, सर्व लोकांनी सहकार्य केलं, प्रचंड शुकशुकाट होता. सोमवारी काय झालं, तर सोमवारी पुन्हा सर्व लोक जे आहे ते मोठ्या प्रमाणावर गर्दी करून बाहेर आले. आता हे डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहोत की लॉकडाऊन जर करायचं असेल तर 14 दिवस आणि विथ कर्फ्यू केला पाहिजे, तरच त्याचा काहीतरी या कोरोनामध्ये चेन थांबवण्याचं म्हणजे चेन थांबवणं हे आवश्यक आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्र सरकार करताय असं नाही आहे. केंद्र सरकारकडनं जे लॉकडाऊनचे जे हे येतात नियमावली येते त्या नियमावलीप्रमाणे आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आणि एंडेमिक डिसीज ॲक्ट याच्याप्रमाणे जी आपल्याला SOP येते त्या SOP प्रमाणे आपण ह्या गोष्टी सगळ्या करत आहोत. मधातच अशी माहिती येते मेडिकलकडनं की हा जो आहे फास्ट म्युटेट करतो आहे आणि आता दिस इज लेस डेंजरस व्हायरस अशा पद्धतीची माहिती येते. मग त्यात एक माहिती येते की एक व्हायरस त्यातला फॅटल आहे. मग खालती एक माहिती अशी येते याच्यामध्ये की पॅरा 7 बघा तुम्ही, त्याच्यामध्ये 65 वर्षाच्या वरचे, 10 वर्षाच्या खालचे आणि कोमॉर्बिडिटी म्हणजे आणि प्रेग्नंट वुमन ज्या गर्भार महिला आहेत त्या लोकांनी घराच्या बाहेर निघू नये. त्यामुळे सरकारकडे हे काम नाही आहे. सरकारकडे ICMR कडनं किंवा तज्ज्ञांकडनं WHO कडनं जी माहिती येते त्या माहितीच्या अनुषंगानं आपण हे काम घेतो. ती चौथी गोष्ट, आपण डिसेंट्रलाइज केलं. डिसेंट्रलाइज कशासाठी केलं, केंद्र राज्य आणि डिस्ट्रिक्ट पातळीवर यासाठी केलं की प्रत्येक ठिकाणच्या गरजा ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. आणि कुठल्या सरकारला वाटेल की आपली अर्थव्यवस्था कमजोर झाली पाहिजे, अर्थव्यवस्था तर कोरोनाच्या पहिलेच कमजोर झाली होती. आणि राम कदमजींना मला एवढं सांगायचं आहे की आत्ता तुमची ॲड पाहतो तुम्ही, पेट सपातो हर रोग दफा. पोटच साफ नाही ना, पोटामध्ये सगळं अटकलेलं आहे ना, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. गुजरातनी केलं असतं तर आम्ही मानलं असतं, मध्य प्रदेशनी केलं असतं तर आम्ही मानलं असतं, बिहारनी केलं असतं मानलं असतं, UPनी केलं असतं तर मानलं असतं. त्यामुळे हे राज्य सरकार करू शकत नाही. राज्य सरकारची कॅपॅसिटीच नाही. महाराष्ट्र असो इतर BJP शासित राज्य असो, हे केंद्र सरकारची कॅपॅसिटी आहे. आणि शेवटला मुद्दा, राम कदम ऐकून घ्या तुम्ही, राम कदम तुम्ही ऐकून घ्या पहिले.
आता मॅक्सिमम महानगरपालिका या भाजपच्या हातामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये. मग नागपूर महानगरपालिका असेल, अकोला असेल, सगळ्या मोठ्या, तिथल्या ठेवी काढल्या का हो यांनी? तिथल्या ठेवी कशासाठी असतात तर आपण महानगरपालिका पण स्वतःच्या स्तरावर काही कर्ज उभं करत असतात आणि स्वतःची सोवरेन गॅरंटी जी असते त्या कर्जाला ती सोवरेन गॅरंटी असते आणि डेव्हलपमेंटचं काम करत असतात. त्या जर पैसे जर त्यांनी ते काढले तर त्यांची जी कॅपॅसिटी असते, त्यांची क्रेडिबिलिटी जी असते, फायनान्शियल क्रेडिबिलिटी, ती क्रेडिबिलिटी संपून पूर्ण ठप्प होण्याची परिस्थिती असते. एकच सांगतो मी महाराष्ट्र जनतेला, या सरकारची नियत 100% लोकांना मदत करण्याची आहे. काही ठिकाणी नक्कीच कमतरता होत असेल. ठीक आहे रामकदम, पण मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात दिसतोय, पुण्यापेक्षा मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात दिसतोय. काही तर कौतुक कराल की नाही रामकदम? मुख्यमंत्र्यांचं करा, त्यांच्या मुंबईत कोरोना नियंत्रणात दिसतोय. भले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यात कोरोना नियंत्रणात नाहीये, पण मुंबईत दिसतोय रामकदम. पॉझिटिव्ह झालेले आहे. आता लोक काय करतात, अँटीजन टेस्ट करतात, अँटीजन टेस्ट केल्याच्या नंतर ती निगेटिव्ह येते आणि तो डेटा महानगरपालिका देतो. पण वास्तविक पाहता जमिनीवरची तशी व्यवस्था नाहीये. हे सगळं चुकीचं सांगतात. ठीक आहे विद्याताई चव्हाण, पुण्यामध्ये काय झालंय? अजितदादा काय करत होते? पुण्यामध्ये सर्वात जास्त संसर्ग वाढलाय. नाही तुम्ही असं बिलकुल म्हणू नका की पुण्यामध्ये काय चाललंय. मला शेवटी मुख्यमंत्र्यांना पुण्यात आज जावं लागलंय. मोगल्यांनी सांगितलं की ऐका ना तुम्ही, काय आहे, प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी वेगळी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथले कलेक्टर असतील, आयुक्त असतील, यांनी ते निर्णय घ्यायचे. हा निर्णय म्हणजे या निर्णयाचं विकेंद्रीकरण केलंय, ते ताबडतोब निर्णय झाले पाहिजे आणि लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून केलेले आहेत आणि ते योग्यच आहेत. आता पुण्यामधली परिस्थिती सुद्धा लवकरात लवकर 10 ते 15 दिवसात नियंत्रणात येण्यासाठी आता मुख्यमंत्री गेल्यावर येईल कदाचित, प्रयत्न चालू आहेत. त्याच्यामध्ये नाही म्हणजे अजितदादामुळे काहीतरी होतंय असं जे तुम्ही चित्र उभं करताय ते चुकीचं आहे. या ठिकाणी कोविडचे जे नियम पाळले पाहिजे ते सगळ्यांनी नियम पाळले पाहिजे आणि ते पाळण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय आणि ते करणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाला आता प्रत्येक व्यक्तीला मी शेवटी डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडे जातोय. डॉक्टर अमोल अन्नदाते, अनेकांना हा प्रश्न पडलाय, म्हणजे हा आमच्या जनरल नॉलेजचा सुद्धा भाग आहे. आमच्यासारखे जे लेमॅन आहेत, सामान्य नागरिक आहेत, खरं तर आमची साक्षरता, वैद्यकीय साक्षरता कधी नव्हे ती गेल्या 4.5 महिन्यात खूप वाढलेली आहे. त्यामुळे आम्हाला खूप प्रश्न पडतायत, पण ते विचारण्याचं फोरम नाही आहे. तरी सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सर्वसामान्यांच्या वतीनं विचारतो. हर्ड इम्युनिटी मुंबईमध्ये येऊ शकेल अशी चिन्ह दिसत आहेत. हीच हर्ड इम्युनिटी राज्यभरात कधी येऊ शकेल आणि ती जर का येऊ शकत असेल तर चांगली बाब आहे की वाईट बाब आहे? आशिषजी, आपण 55% आणि 16% सिरो सर्व्हिलन्स मध्ये मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये दिसलं, त्या रिपोर्टवरून तुम्ही हे सांगताय. पण एक लक्षात घ्या, काल परवा आमच्या देशातल्या काही 16-17 एपिडेमिओलॉजिस्ट आणि पब्लिक हेल्थ लिहिणाऱ्यांचे आमचे एक वेबिनार झालं. त्याच्यामध्ये 2 तास सगळे देशातले हर्ड इम्युनिटी बद्दल आम्ही बोलत होतो, चर्चा करत होतो. एक लक्षात घ्या, हर्ड इम्युनिटी पासून आता कालच्या आमच्या चर्चेचं सार मी सांगतो पटकन, की अजून आपण हर्ड इम्युनिटी पासून खूप लांब आहोत. आणि मुंबईतल्या एखाद्या दुसऱ्या पॉकेटमध्ये हर्ड इम्युनिटी आली म्हणजे मुंबईला आली किंवा राज्याला आली असं नाही. हे म्हणणं म्हणजे कसं असतं की गावातला किंवा मुंबईचा किंवा देशाचा एखादा उद्योगपती धनाढ्य झाला म्हणजे सगळं गाव, सगळा देश धनाढ्य झाला का? नाही. तर याला अजून खूप वेळ लागणार आहे आणि नैसर्गिक इन्फेक्शननी अशा प्रकारे लोकांचा बळी जाऊन येणारी जी हर्ड इम्युनिटी असते ती फार काही आनंदाची गोष्ट नसते. या प्रश्नाचं पण काहींना असं वाटतंय, अन्नदाते, तुमच्या वैजापूरच्या भाषेमध्ये काहींना असं वाटतंय की मुंबईत काही लोकांनी कोरोना अंगावर काढला, त्यांना येऊन निघून गेला. तसा कोरोना ग्रामीण भागात कोणी अंगावर काढावा की नाही काढावा, की डॉक्टरकडे आधी जावं? मुळीच अंगावर काढू नये. मी तर म्हणेल की अनलॉकचा एक नियम असला पाहिजे की ताप आला की तो डॉक्टरांकडे त्या सेंटरवर गेला पाहिजे, तो आयसोलेट झाला पाहिजे. मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो औरंगाबादची. तर रिपोर्ट येईपर्यंत, आरटीपीसीआरचा रिपोर्ट यायला 4 दिवस आहेत. 4 दिवस लोक फिरतायत, व्यवहार करतायत आणि 4 दिवसानंतर येऊन सांगतात की सर आमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 4 दिवस आम्ही काम करत होतो. मला आशिषजी, हर्ड इम्युनिटी ला अजून खूप वेळ आहे, म्हणून आपण मूलभूत प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला चालूच ठेवावे लागणार आहेत. मला पटकन 1-2 गोष्टी आशिषजी सांगायच्या होत्या. पटकन 1 मिनिटात.
अर्ध्या 1 मिनिटात सांगतो की टेस्टिंग आणि खर्चाचं अनलॉक होत असताना जे रेशनिंग व्हायला पाहिजे ते मुळीच होत नाही. एक मोठी चूक विद्याताई राज्य सरकारकडून होते, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देतो. राम भोगलेजींना माहिती आहे की रॅपिड अँटीजेन टेस्ट हे व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याच्या आधी कंपल्सरी केली जाते. याला काहीही अर्थ नाहीये. कारण ज्यांना गरज आहे त्यांना अजूनही टेस्ट मिळत नाहीये. तर लक्षणं असेल तर रॅपिड अँटीजेन आणि कामावर जायचं असेल तर अँटीबॉडी टेस्ट करणे. IgG अँटीबॉडी टेस्ट ज्यांची पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांनी कामावर जायचं. IgM ज्यांची पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांनी 7 दिवसांनंतर कामाला जायचं आणि लक्षणं आलेली आहेत त्यांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट करायची. विद्याताई, हा निरोप तुम्ही माननीय आरोग्य मंत्र्यांपर्यंत कृपया पोहोचवा आणि राम कदमजी जर तुम्ही याचा फॉलोअप घेतला तर महाराष्ट्रावर खूप उपकार. डॉक्टर अमोल अन्नदाते हे बघा आम्ही साक्षर झालो वैद्यकीय, याचा अर्थ असा नाही की आम्हाला सगळ्या टर्म्स कळतील. तुम्ही सोपं करून सांगा. बघा कोरोनाची टेस्ट ती स्वॅब आहे, ती तुम्हाला एक तर नाकातनं किंवा घशातनं द्यावी लागते आणि तुम्ही अँटीबॉडीज आणि अँटीजेनचं जे म्हणताय ते रक्तद्रवातनं द्यावं लागतं. हे फोड करून सांगा. आम्ही एवढे साक्षर नाही आहोत अजून. पटकन सांगतो. सध्या 3 प्रकारच्या टेस्ट अस्तित्वात आहेत. RT-PCR जी सगळ्यात कन्फर्मेटरी टेस्ट आहे, नाकातून स्वॅबने केली जाते, जी आता गोल्ड स्टँडर्ड आहे. याच्यानंतर रॅपिड अँटीजेन टेस्ट आली जी स्वॅबने करता येते पण जिचा निकाल अर्ध्या 1 तासात येतो. RT-PCRचा निकाल यायला 2 दिवस लागतात. दोन्ही टेस्ट जवळपास भावंडच आहेत. आता एक लक्षात घ्या, आता काय होतंय चूक, लक्षण विरहित जी लोक आहेत आशिषजी आणि विद्याताई, त्यांना असं सांगितलं जाते की उद्या दुकान उघडायचं असेल तर आज रॅपिड अँटीजेन टेस्ट करा, त्याचं प्रमाणपत्र घ्या आणि मगच दुकान उघडा. तर उद्या सकाळी परवा सकाळी रोज सकाळी उठायच्या आधी रॅपिड अँटीजेन टेस्ट करायची का? हे शक्य नाहीये. एकीकडे लक्षण विरहित लोकांची रॅपिड अँटीजेन ज्याचा निकाल लवकर येतो आशिषजी, ती केली जाते. पण ज्यांना लक्षणं आहेत ते मात्र RT-PCR टेस्ट करून 2 दिवस प्रतीक्षा करतायत. मला वाटतं तुमचं घोडं सगळं लक्षात. ठीक आहे. पुन्हा त्यामध्ये एक तिसरी कॅटेगरी आहे, ज्यांना लक्षणं आहेत हे माहिती आहे पण ते ऐकायला तयार नाहीयेत, ते मानायला तयार नाहीयेत की आपल्याला कोरोना होऊ शकतो. अशांचंही प्रमाण खूप मोठं आहे आणि त्यामुळे सुद्धा मोठा घोळ होतोय. एकूणच काय तर या सबंध कोरोना सकट आपल्याला जगायचं आहे आणि त्याच्या सकट आपल्याला ऑनलाईन अनलॉकमध्ये 3 मध्ये जायचं आहे. आता आपल्याला अर्थचक्र हे यासाठी सुरू करायचं आहे की सर्वसामान्यांचं जीवनमान किंवा जीवनचक्र हे सुद्धा उंचावणे सुरू करणे फार गरजेचं झालेलं आहे. नाही तर कोरोना राहिला बाजूला आणि वेगवेगळ्या समस्यांनी महाराष्ट्राला ग्रासलं जाईल अशी भीती सुद्धा काही तज्ज्ञांना वाटते. या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा अँगल म्हणा, पैलू म्हणा किंवा विषय म्हणा घेतलेला नाही, तो म्हणजे आपण रेशनिंगवरती जे अन्नधान्य सर्वसामान्यांना पुरवतो आहोत ते खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का? अनेकांना रेशनिंगचं असेल किंवा सरकारच्या मदतीचं जे अन्नधान्य आहे ते मिळतंय का? कारण उपासमारीनं सुद्धा पुढच्या काळात मोठे बेहाल महाराष्ट्रात बघायला मिळतील असं सुद्धा तज्ज्ञांकडनं कळतंय. याचाच अर्थ सरकारला वेगवेगळ्या पातळ्यांवरती लढायचं आहे. कोरोनाशी तर लढायचं आहेच, तो विषाणू आहे, आजार आहे, पण त्याच वेळी ज्यांचं जीवनमान, ज्यांचं जीवनचक्र खालावलेलं आहे, जे रुतलेलं आहे, त्यांना सुद्धा आयुष्याच्या एकूणच रुळावरती परत आणायचं आहे आणि त्यासाठी सरकारला खूप प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच कदाचित शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला असेल की तुम्ही बाहेर पडा आणि म्हणून मग ते आज पुण्यात बाहेर पडले. इतरही ठिकाणी जातील अशी अपेक्षा करूया. इथेच थांबूया. दरम्यान अनलॉक 3 मध्ये आपण चाललेलो आहोतच. आपल्याला पुढेच जायचं आहे. नो बॅक किंवा आता पुढे जाणे आहे, मागे जाणे नाही आहे. त्यामुळे अशा वेळी ही चर्चा आपल्याला अशाच पद्धतीनं वारंवार करायची आहे कारण कोरोनासोबत आपल्याला जगायचं आहे. मी तुर्तास इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.